एक आहे की तुम्ही मंत्री राहा आणखी अजून वर जा बाबा, पण माणसं मारता काय? तुम्हाला आता तुमच्या बीडमध्ये दोन्ही भाऊ बहीण मंत्री झालेले आहेत, बरोबर? आनंद आहे, आनंद आहे. आनंद. पण आता हे सगळं प्रकार नाही, बघितल्यानंतर दोन्ही भाऊ बहीण होण्याला वेगवेगळी कारण आहेत. पंकजा ताई ह्या ज्या मंत्री झालेल्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये उभी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी फार खस्ता खाल्लेला आहे. म्हणजे त्यांना जे मंत्रिपद मिळालेले आहे ते त्यांची जी या पक्षाची असलेली बांधिलकी आहे, या पक्षाच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योगदान आहे म्हणून मिळाली. आता ती धनंजय मुंडे साहेबांची जे मिळाली ते त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. बहीण भाऊ असले तरी दोन वेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाली म्हणून आम्हाला वाईट वाटत नाही. फक्त एक आहे की तुम्ही मंत्री राहा आणखी अजून वर जा बाबा, पण माणसं मारता काय इतक्या बेकार पद्धतीने? 300-350 ठोके देता, 4-4 तास माणसाला मारता आणि माणूस मारल्याच्या नंतर सांगत हे इथं आणून फेकलेला आहे. ही कुठली पद्धत आहे?